बऱ्याचदा चर्चेमध्ये वादांमध्ये मुलींच्या फायनान्शियल अपेक्षा या गोष्टीवरती गाडी येऊन थांबते की घर असावं, पगार अमुक असावा, तमुक असावा. यात काही प्रमाणात तथ्य आहे की अपेक्षा, फायनान्शियल अपेक्षांच्या बाबतीत खूप जास्त डिमांड्स केल्या जातात की अपेक्षा मांडल्या जातात. पण ट्रॅडिशनली हेच तर होत आलंय ना की घर कसं आहे, फॅमिली कशी आहे, फायनान्शियल स्टेटस काय आहे हे बघत आलेलेच आहे. त्यामुळे ही ट्रॅडिशनल अपेक्षांपैकीच गोष्ट आहे, ती आता दिसते आणि ती जास्त प्रॉमिनंटली समोर येते. पुन्हा एकदा प्रॉब्लेम हा येतो की आता मी अरेंज मॅरेज सेटअपमध्ये आली आहे ना, मग मी हे सगळं बघणार, मग आता मला हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, ते पण पाहिजे. त्यामध्ये पुन्हा एकदा तर्कशुद्ध पद्धतीने लॉजिकल विचार करून, रॅशनल विचार करून हे बघितलं पाहिजे की यातल्या कोणत्या अपेक्षा योग्य आहेत, कोणत्या अपेक्षा कमी जास्त आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर समानतेबद्दल आपण सगळेच बोलतो, तर पुरुषांनी जसं हे शिकलंच पाहिजे आणि त्यांची जबाबदारी आहेच की पारंपरिक डोक्यातनं विचार काढून टाका. तुम्ही घरी आलात की बायको चहा देईल असले बावळट विचार ठेवू नका डोक्यामध्ये. तर हे जसं पुरुषांना सांगणं गरजेचं आहे, तसंच घर चालवण्याची जबाबदारी दोघांची आहे आर्थिकदृष्ट्या, हे मुलींनाही सांगणं गरजेचं आहे.